आणि आता आपण मानाचा पहिला गणपतीचं खरं तर विसर्जन सुरू होते आणि या ठिकाणी हे दृश्य जे आहे आपल्याला कसबा गणपती मंडळाची श्रींची मिरवणुकी जी आहे ती चांदीच्या पालखीतून आता आपल्याला इथं पाहायला मिळते आणि खरं तर आणि मानाच्या पहिल्या गणपतीला काही वेळातच निरोप जो आहे तो दिला जाणार या संदर्भात ताजे अपडेट देतात आपले प्रतिनिधी कैलास खरं तर काही वेळातच बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। सकाळी 10:30 वाजता मानाचा पहिला कसबा गणपती जो आहे तो मंडईतून त्याची मिरवणूक सुरू झालेली आहे आणि आता हा जो मानाचा पहिला बाप्पा जो आहे तो विसर्जन घाटावर या ठिकाणी पोहोचलेला आहे। या ठिकाणी विधिवत बाप्पांची पूजा केली जाईल। बाप्पांचं विसर्जन जे आहे ते होणार आहे त्यापूर्वी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गणेश भक्तांनी गर्दी केलेली आहे। गणपती बाप्पा मोरयाची जयघोष जो आहे तो गणेश भक्त देत आहेत आणि आता काही वेळातच या ठिकाणी जे आहे ते बाप्पांची पूजा सुरू होणार आहे। मोठा उत्साह पाहायला मिळतोय। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतोय या पालखीमध्ये बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि काही वेळातच या ठिकाणी पूजा अर्चा झाल्यानंतर बाप्पांचं विसर्जन होणार आहे। निश्चितच आपण जर पाहिलं तर या बाप्पांची विसर्जन आणि यांना निरोप दिल्यानंतरच इतर गणपतींचं जे ते विसर्जन करता येणार आहे त्या संदर्भात नेमकं काय? मानाचा पहिला कसबा गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर इतर जे मानाचे 4 गणपती आहेत त्यांचं त्यानंतर विसर्जन जे आहे ते होत असतं। मी सध्या ज्या डेक्कनच्या जवळच्या पतंगा विसर्जन घाटावर आहे। या ठिकाणी 3 मानाचे जे गणपती आहेत पहिले त्यांचं विसर्जन होतं। अर्थातच पहिला मान जो आहे तो कसबा गणपतीचा आहे कारण तो मानाचा पहिला कसबा गणपती आहे। या ठिकाणी मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर दुसरा तांबे जोगेश्वरी आणि त्यानंतर तिसरा मानाचा गणपती असलेल्या गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीचं विसर्जन जे आहे ते या घाटावर होणार आहे। आता या ठिकाणी कसबा गणपतीची आरती झाल्यानंतर विसर्जन होणार आहे। त्यानंतर काही वेळातच मानाचा दुसरा गणपती जो आहे तांबडी जोगेश्वरी तो या घाटावर येणार आणि त्यानंतर तिसरा गणपती जो आहे या 3 मानाच्या गणपतींचं विसर्जन जे आहे ते या ठिकाणी होणार आहे। इतर 2 मानाचे गणपती आहेत तुळशी बाग आणि केसरी वाडा तो दुसऱ्या घाटावर त्यांचं विसर्जन होणार आहे। त्यानंतर दगडूशेठ हलवाई अर्थात पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मानाचे पहिले 5 जे गणपती आहेत त्यांचं विसर्जन झाल्यानंतरच इतर गणपतींचं विसर्जन होतं। अगदी ही दृश्य जी ते आपण थेट पाहतोय। खरं तर सजलेल्या पालखीतून ही मिरवणूक आली आणि आता खरं तर मानाचा पहिला कसबा गणपतीचं विसर्जन जे ते पुण्यात केलं जाते। काही वेळातच आरती करून विधिवत पूजा करून बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। कैलास साहजिकच आहे ज्या गणेशा उत्सवाची आतुरतेनं देशभरातूनच नाही तर जगभरातील भाविक जे आहेत ते वाट पाहतात। तो पुण्याचा गणेशोत्सव असतो आणि त्यातील आकर्षण म्हणजे मानाचे गणपती आहेत त्यांच्या विसर्जन मिरवणूक असतात। सकाळी 10:30 कसबा गणपतीची मिरवणूक सुरू होते। त्यानंतर या ठिकाणी पथक असतील त्यांची कला सादर करत बेलबाग चौकातून अलका चौकामध्ये हा गणेश मानाचा पहिला गणपती पोहोचल्यानंतर तो विसर्जन घाटावर या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि आरती आणि पूजा केल्यानंतर काही वेळातच या गणेशाचं विसर्जन होणार। निश्चितच कैलास धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आपण जर पाहिलं तर मानाचा पहिला कसबा श्री कसबा गणपती मंडळीची श्रीची मिरवणूक जी ती चांदीच्या पालखीतून या ठिकाणी आलेली आहे आणि आता मोठ्या प्रमाणात भाविक जे ते जयघोष करतायत। बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ बाप्पाला घालतायत। दुसरीकडे आरती जी आहे ती मनोभावे आता सध्या मानाच्या पहिल्या गणपतीची केली जाते। काही वेळातच विसर्जन जे ते बाप्पाचं केलं जाईल कारण त्यानंतरच इतर पुण्यातले सगळ्या गणपतींचं विसर्जन जे ते करू शकतात। त्यासाठी पुण्याच्या आयुक्तांसह महापौर प्रार्थना करतात आणि त्यानंतर पुण्यातील सर्वोत्कृष्ट विसर्जन मिरवणुकांना खरं तर सुरुवात जी ती होते आणि त्या ठिकाणच आपण जर पाहिलं तर काही वेळापूर्वीच अगदी 5 मिनिटापूर्वी जे ते दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। त्याआधीच आता काही वेळातच जे ते पहिल्या मानाच्या कसबा गणपती मंडळाची श्रींच्या मूर्तींची खरं तर विसर्जन यावेळी आता होणार आहे आणि त्याचीच ही दृश्य आपल्याला पाहायला मिळते। मानाच्या पहिल्या गणपतीचं विसर्जन आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळते। मनोभावे आरती करून पूजा करून काही वेळातच बाप्पाला निरोप जो आहे तो दिला जाणार आहे।
इथेही भाविकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। चांदीच्या पालखीतून बाप्पांची मिरवणूक जी इथे आलेली थेट दृश्य जी इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत। चांदीच्या पालखीतून मिरवणूक आली आणि काही वेळातच बाप्पाला निरोप जो आहे तो दिला जाणार आहे। मानाचा खरं तर पहिला गणपती श्री कसबा गणपती यांचं खरं तर मिरवणूक झाली आणि आता विसर्जन काही वेळातच होईल आणि या मंडळातील मूर्तीचं विसर्जन झाल्यानंतरच इतर मंडळ त्यांचं विसर्जन जे ते बाप्पांचं करू शकतात। त्याआधीच मानाचा पहिला कसबा गणपतीचं विसर्जन सध्या सुरू आहे आणि थेट दृश्य आपल्याला पुण्यातून पाहायला मिळतं। विसर्जन मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला इथं पाहायला मिळते। आरतीला सुरुवात झाली आहे। पाहायला मिळत आहेत मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळांची श्रींची आरती देखील मनोभावे झालेली। काही वेळातच बाप्पाला निरोप जो येतो आता काही क्षणांमध्ये दिला जाणार आहे।
आणि त्यानंतरच सगळ्या बाप्पांना एक एक करून जे ते विसर्जन यावेळी केलं जाईल. आधी मानाच्या पहिल्या गणपतीचं विसर्जन केलं जातं आणि त्यानंतर सगळ्या पुण्यातल्या गणपती बाप्पांचं विसर्जनाला सुरुवात होते. पहिला मानाचा कसबा गणपती, दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती, तिसरा गुरुजी तालीम गणपती आणि चौथा तुळशीबाग गणपती, पाचवा केसरी गडाच्या गणपतीची खरं तर विसर्जन जी ती केलं जातं. त्याआधी मानाच्या पहिल्या गणपतीची विसर्जन मिरवणूक आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आता काही वेळातच बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. विधिवत पूजा जी ती आता केली जाते बाप्पांची. काही वेळातच खरं तर बाप्पाला निरोप दिला जाईल. विसर्जन खरं तर बाप्पाचं केलं जाणार आहे. मे मानाचा पहिला कसबा गणपती आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दुसरं दृश्य जे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ते म्हणजेच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीची मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे. ताटामाटात बाप्पांची मिरवणूक निघालेली आहे. मंगम जलज रथामधून गणरायाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे. यासाठी जटोली शिवमंदिराची प्रतिकृती इथं बनवण्यात आलेली आहे आणि तसंच या रथाला आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे. आणि रथाच्या माथ्यावर जटा सोडलेली शंकराची मूर्ती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्या बाजूला त्रिशूळ आणि डमरूही असणार आहे. कळस जे ते इथं कळस म्हणून मोठा रुद्राक्ष जे ते दाखवण्यात आलं आहे. दुसरीकडे ही अत्यंत महत्त्वाची दृश्य कसबा गणपतीचं विसर्जन जे ते सुरू झालेलं आहे. मनोभावे आरती करण्यात आलेली आहे, विधिवत पूजा करण्यात आलेली आहे आणि आता विसर्जन काही मिनिटातच होणार आहे. निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी अशा पद्धतीची घोषणाबाजी यावेळी केली जाते. बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या अशा पद्धतीची साथ देखील बाप्पाला यावेळी घालण्यात येते.